लोकांना राजकारण समजवणे. आता 10 वर्ष होत आली, 9.5 वर्ष मोदींची पूर्ण झाली. हे मोदींनी पहिल्या दिवशी केलं होतं, आपण बघू शकलो नाही. राजकारण समजायचं ना मित्रांनो, तर अनेक सिग्नल्स आणि संकेत येत असतात. ते सिग्नल जर तुमच्या मोबाईलने पकडले तर तुमच्या फोनमधली घंटी वाजायला लागते. तर तसे सिग्नल येत असतात. आपण आता विश्वगुरु वगैरे चर्चा करतोय, पण तुम्ही 26 मे 2014चा दिवस आठवा मित्रांनो. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये शपथविधी झाला होता आणि या देशातला असा पहिला शपथविधी होता. तोपर्यंत एक प्रथा असायची, सगळ्या देशांचे राजदूत त्यांना आमंत्रण वगैरे असायचं, पण पहिल्यांदा सार्कच्या 7ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवलं होतं. हा, मग काय मोदी इव्हेंट करतात. बघणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना अक्कल नव्हती, हा माणूस काय सिग्नल देतोय. सार्क मध्ये सगळ्यात मोठा देश भारत आहे. तेव्हा पहिल्या दिवशी माणसाने त्या भोवतालच्या सगळ्यांना बोलवून सांगितलं, साल्यानो आजपासून मी तुमचा बाप है. उस दिन जब बुलाया था सब सार्क वालों को, तो उसमें उस दिन बता दिया था, अपना सिग्नल दे दिया था कि मैं बाप होने वाला हूं, तो संभाल के रहो. तो विश्वगुरूची सुरुवात तिथून झाली होती सुशील. पण आपण हे बघू शकलो नाही, कारण आपल्याला काय झालं माहिती का, आपल्याला प्रत्येक गोष्ट पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगावी लागते, तर आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. अन्यथा आपल्याला ह्या बातम्या सतत नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात, तो ऐकून आपल्याही डोक्याला गंज यायला लागतो. आणि त्यामुळे ह्याची सुरुवात त्या दिवसापासून झाली होती. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, टिंगल इतकी झाली की अरे परदेशी पाहुणे इंग्रजीत बोलतात, ह्याला कसं कळणार. 5 वर्षामध्ये पहिल्या हा माणूस परदेशी जाऊन करतो काय, लवाजमा घेऊन जात नव्हता, पण जाऊन त्या सगळ्यांना सांगत होता, तो भारत विसरा, हा भारत वेगळा आहे, हा मोदीचा भारत आहे. नेहरूंचा भारत विसरा, इंदिराजींपासून मनमोहन सिंग पर्यंतचा भारत विसरा, हा मोदीचा भारत आहे. आणि हे मित्रांनो, मी 2014 साली जे पुस्तक लिहिलं होतं मोदीच का, त्याच्यात मी हे सांगितलं होतं की या माणसाने गुजरात बदलला म्हणजे नेमकं काय झालंय अनेकांच्या लक्षात आलं नाही. 2001 पर्यंत जो गांधीचा गुजरात होता, तो 2014 पर्यंत मोदीनं गुजरात झाला. तो माणूस जर पंतप्रधान झाला तर तो मोदीचा भारत घडवणार, त्याला विश्वगुरु म्हणतात. आणि कुठपर्यंत आलोय बघा, त्या कॅनडाच्या नाकावर पाय दिलाय, रक्त बंबाळ झालंय नाक, पण अमेरिका इंग्लंड वगैरे सुद्धा कॅनडाच्या बाजूने बोलत नाहीत. तेव्हा मी गुरु झालोय, ही काय सकाळी 9ची पत्रकार परिषद घेत नाहीत मोदी. तो निज्जरची हत्या ज्या दिवशी अज्ञातांकडून झाली, त्याच्या आसपास मोदी न्यूयॉर्क मध्ये होते. हे आपोआप घडलं असं वाटतं तुम्हाला? पुरावा नाही मिळणार. पण मला आठवतं की त्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राने अजित डोवलना फोन केला होता. आणि मी त्याला म्हणालो, गधडे तू फोन करतोय, सो माणूस कुठे आहे तुला माहितीये? तो म्हणा कुठे आहे? म्हणलो तो न्यूयॉर्क मध्ये. मोदींबरोबर डोवाल सुद्धा अमेरिकेत होते. त्या दिवशी हे घडले, 18 जून 2023. हा, पुरावा नाही मिळणार. अरे पुरावा न मिळणं हेच तर सगळ्यात मोठं पॉलिटिक्स असतं. शहीद हफीज त्यांनी पाठवलेले गतपती, आणि मित्रांनो 1-2 नाही, 2 माणसं मारली त्यांनी. ट्रुडोने म्हटल्याच्या 3ऱ्या दिवशी आणखीन एक सुखा सिंग म्हणून मारला गेला. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 7 मारली गेलेत. धागा दोरा मिळत नाही, अज्ञात. अजूनही करोना असल्यासारखे मास्क लावलेले जाऊन मारतात आणि पत्ता लागत नाही. याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या. मला आठवतं 2014ला माझा अंदाज खरा ठरला.
मोदींनी बहुमत आणलं. त्या पुस्तकाचा एक किस्सा तुम्हाला सांगितला पाहिजे. मी मुळात ती पुण्यनगरीमध्ये लिहिलेली लेखमाला होती की भाजपने मोदींना नेतृत्व द्यावं, मोदी भाजपला सत्तेत आणतील, आणि नुसतं सत्तेत आणतील असं नाही, तर मोदी भाजपला बहुमत मिळवून सत्तेवर येतील. आणि तुम्हाला गंमत वाटेल, मी नावं सांगत नाही, पण पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्रातले भाजपचे 2 मोठे नेते हजर होते. चहा पिताना म्हणाले, आमच्या पक्षाला गॅरंटी नाही, तुम्ही कुठून गॅरंटी देता? म्हटलं हे माझं पॉलिटिकल असेसमेंट आहे, मी चुकेन कदाचित, पण हे माझं असेसमेंट आहे. आणि ते खरं ठरलं, ते खरं ठरलं. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की त्या दिवशी त्या माणसाने मोजणीच्या दिवशी, आपल्या शपथविधीच्या दिवशी डिक्लेअर केलं होतं. आणि त्यानंतर मला माझ्या काही पुरोगामी मित्रांनी विचारलं की ठीक आहे, तुझा अंदाज बरोबर आला, पण पुढे काय, पुढे काय? म्हटलं आता तो जगाचा बाप बनून बसेल, विल बी वर्ल्ड लीडर. सांगतोय मोदीला हरवा. मोदी अजिंक्य नाही, अमरपट्टा घेऊन आलेला माणूस नाही, पण त्याला हरवायचं तर त्याला समजून घ्यावं लागतं. त्याचे स्ट्रॉंग पॉइंट कुठे आहेत, त्याचे वीक पॉइंट कुठचे आहेत. तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग पॉइंटवर हल्ला केलात तर तुमचा कपाळ मोक्ष होईल, त्याचा नाही होणार. हा, पण त्याच्या वीक पॉइंटवर हल्ला करा. पण तुम्हाला वीक पॉइंट शोधायचेच नाहीत, कारण तुम्ही म्हणता मोदीच वीक आहे, त्यामुळे त्याचे वीक पॉइंट तुम्हाला कळणार नाही. इथे मोदी जिंकतो. त्यांनी आता जर सांगितलं की 2024, मित्रांनो 2024ला काय होईल हे 22 का 24 मार्च, मला तारीख आठवत नाही, 2020ला माझ्या एका समाजवादी मित्राने सांगितलं होतं की मोदींनी 2024ची निवडणूक आजच जिंकले. हे एका समाजवादी मित्राने लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं, लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं. आणि कारण काय होतं? कारण होतं लॉकडाऊनच्या 2 दिवस आधी लागलेला जनता कर्फ्यू. त्या दिवशी ज्या पद्धतीत जनतेने प्रतिसाद दिला, तेव्हा तो समाजवादी मित्र म्हणाला, त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती, तो म्हणाला मोदीने 2024 आजच जिंकले. कारण ज्या पद्धतीत त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं लोकांना. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला तेव्हा लोकांना असं वाटलं आपण लॉकडाऊन यशस्वी करू शकतो. हे लादणं वेगळं असतं आणि लोकांना त्यात ओढून आपलं कर्तव्य म्हणून करायला लावणं, हा माणूस गुरु असतो. जेव्हा विश्वगुरु हा शब्द आपण वापरतो, मैं म्हणतो की नैरेटिव से डरने की जरूरत नहीं है. देखो, जब 1925 में आरएसएस की स्थापना हेडगेवार जी ने की थी, तब उन्होंने ये दिन दिमाग में सोचा था, तो आहिस्ते आहिस्ते वहां पहुंच गए. तो नैरेटिव चलाने वाले अब डूब रहे. अच्छा, ये 14 लाख, उनको 15 लाख इनके सब्सक्रिप्शन एक दिन में हो गए, वो सब बोगस है. वो टेक्निकली होती है, मुझे भी मालूम है, क्योंकि मेरी बच्ची है, मेरे बेटी है, या ये लोग इसमें है. वो आप इतना पैसा दो तो आपको एक दिन में 1 लाख सब्सक्रिप्शन दे देते, वो सब चलता है. तो उस पर मत जाओ. उसका इफेक्ट क्या हो रहा है देखो, उसका इफेक्ट क्या है. वैसे तो हमारे उद्धव ठाकरे की गवर्नमेंट थी, उन्होंने पूरे माइग्रेंट वर्कर्स थे, उनके लिए 32 करोड़ की खिचड़ी दे दी थी. किसके पेट में गई किसको पता नहीं. तो ऐसी खिचड़ी अगर सब्सक्राइब होने में हो रही तो होने दो उसको. कोई अगर उनको भी अगर डर है आज कि भाई हमको भी, यानी यूट्यूबर्स को अगर ये ब्लेम करने लगे, उसका मतलब सब सोचो कि हम सही जा रहे. हम कम हो गए, कोई बात नहीं, देर से पहुंचेंगे लेकिन वहां पहुंचेंगे. और किस्मत की बात है, हमको जो जैसा लीडर चाहिए वो मिल गए, तो उसमें खुश रहना चाहिए. आमच्या वेळेला एक गंमत असायची की मार्चच्या परीक्षा असायच्या आणि त्याच्यात तुम्ही नापास झालात तर शाळा बंद व्हायची, कारण 11वी झाली. आता तुम्ही नापास झाला तर बोर्डात नापास झाले, वर्गात खालच्या बसायची सोय नाही. मग घरचे सांगायचे आता अभ्यास कर, पुढच्या वर्षी पास व्हायचंय. पोरं उडणटप्पूपणा करायचे. काय मार्च मध्ये अजून 12 महिने काय 8 महिने आहेत. होत 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 शेवटचे 2 महिने उरायचे. मग रात्र रात्र जागून अभ्यास करायचं आणि परत एकदा नापास व्हायचं.
हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर राहुल गांधी चटकन समजू शकतो. 19 मध्ये नाही 19 में फेल हो गए, राजीनामा देऊन टाकला. पुढे काय केलं, मग झाला आजीकडे जाऊन कुशीत थंडी लागते म्हणून आजीच्या कुशीत जाऊन बसले, आणखीन कुठे गेले. आता त्यानं प्रशांत किशोर जो रणनीतिकार मानला जातो त्याने परवा फार सुंदर हे समजावलं. तो म्हणाला जे आता तुम्ही केलं काय इंडिया वगैरे काय जे करताय ते 1 वर्ष आधी का नाही केलं. साधी गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की 24 मध्ये परत एकदा लोकसभा निवडणुका येणार आहेत. आपण एकत्र आलो तर मोदींना हरवता येईल. व हे 1 वर्ष आधी का नाही सुरू केलं. तुम्ही वर 4 टाळकी एकत्र आलात म्हणून खाली काही होत नाही ना. खाली पिढीजात जी खालच्या कार्यकर्त्यांची मारामारी असते ती एकत्र येऊन दिलजमाई होऊन काम करायला वेळ लागतो ना. इतकं सुंदर त्याने सांगितलं प्रशांत किशोरने, पण मुलाखत घेणारे जे अँकर होते त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हता काय म्हणतो ते, कारण त्याला ऐकायचंच नव्हतं. तुम्ही सांग तू मोदी पडणार की नाही सांग बस. आता तुम्हाला खुश करायसाठी तो पडणार म्हणाला म्हणून नाही पडणार ना. मोदी असा पडणार नाही मित्रांनो. कारण मोदी किंवा अमित शहा आपल्या मराठीत म्हणतात ना, मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही. तुमचं युपीए सरकार होतं आणि त्याच्यात त्यांनी 12 वर्ष घालवली, 12 नाही सॉरी 10 वर्ष घालवली युपीए सरकारला. तुम्ही ज्या ज्या प्रकारे केंद्राच्या सत्तेचा वापर करून त्रास देता येईल, सुप्रीम कोर्टाकडून 3 SIT नेमल्या गेल्या गुजरात दंगलीसाठी, तरीही काही मिळालं नाही. मोदी जाऊन समोर गेला ना, अमित शहा 3.5 महिने आत होते, 2 वर्ष तडीपार होते, हे सगळं सोसलंय. त्यामुळे त्यांना त्या बाजूची ताकद किती असते या बाजूची दोन्ही माहिती आहेत. हे पलीकडच्या बाजूला कधी नव्हतेच ना, विरोधात कधी नव्हते. त्यामुळे विरोध कसा करावा हे सुद्धा ज्यांना माहित नाहीये ते मग, आणि त्याच्यात काय आरामात ते राहुल गांधी असल्यावर काय पाहिजे. म्हणून मी परवा एका कार्यक्रमात सांगितलं, भाजपवाल्याने आपली टॅगलाईन बनवावं, मोदी है तो मुमकिन है. गेल्या वेळेला होतं, आता म्हणा मोदी है तो मुश्किल है, लेकिन अब राहुल गांधी है तो मोदींना शिव्या घालायचा की शिवसेना, हा प्रॉब्लेम होता. आता तो प्रॉब्लेम सुटलाय, कारण उद्धव ठाकरे पण संघाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध बोलतात, लगेच हे उद्धव ठाकरेच्या बाजूला आले. कारण तुम्ही अधिक द्वेष कोणाचा करता त्यानुसार तुमची आवड निवड ठरते. याला मी नावड निवड म्हणतो. पुढे उद्धव ठाकरे आवडलेत का नाही, ते भाजपला शिव्या घालतात ना, मग ते आपले आहेत. इथे कळतं की नॅरेटिव्ह सेट कसा केला जातो. नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय असतं, तुमच्या मनामध्ये त्या जाहिराती वगैरे बघता ना तुम्ही टीव्हीच्या, ती मुलगी कोणतरी बसली आहे, मग तिची ती हेअरस्टाईल आहे आणि कोणतरी येतो तिला हाक मारतो, चलो लंच केली आहे, आणि तो अरे फिरसे, मग ती अशी ओढून बघते, तिच्या खांद्यावर तो डॅन्ड्रफ पडलेला असतो, मग तिला लाज वाटते. तुमच्या मनात हा अपराध गंड निर्माण केला जातो की डॅन्ड्रफ आहे, झालं उद्यापासून मी जगाला तोंड दाखवायला नालायक असं होतो. अरे हा काय प्रकार आहे सगळं. हा जो नॅरेटिव्ह सेट करणं असतं नाही तसं असतं. तुमच्या नकळत तुमच्या डोक्यात आयडिया घातल्या जातात. मी मुद्दाम एक उदाहरण देतो की एक मी क्लिपच बघितली होती, सिंगापूरच्या काय कुठच्या तरी एका मानसशास्त्रज्ञाचं होतं. त्यांनी समोर 4-5 माणसं बसवलेली होती, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, मोठे पुढारी, डॉक्टर, आणि त्यांना त्याने अशा पडद्यावर 4 चेहरे ठेवले होते आणि त्यांच्या हातात कागद दिला होता की यातली कुठली पर्सनॅलिटी तुम्हाला इन्फ्लुअन्स करते त्या फोटो खालचा नंबर लिहा. नंतर महिलांचे 4 फोटो दाखवले आणि ते सगळं झाल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही खरोखरच तुमच्या मनाची चॉईस केलाय का, की माझ्या इन्फ्लुअन्स खाली तुम्ही नंबर लिहिलाय. ते लगेच ते आता बुद्धिजीवी असतात त्यांना ताबडतोब राग येतो ना, राजदीप सरदेसाई तेवढं, हा आम्ही का ऑर्डिनरी माणसं आहोत का, आम्ही न्यायाधीश आहोत, आम्ही आहो. ठीक आहे, पण मला तरी परत एकदा विचारतो, मी कुठूनही इन्फ्लुअन्स केलंय का तुम्हाला चॉईस करायला. ते नाही म्हणतात. मग म्हणतात आता ऐका सत्य,
तुम्ही कोणीही तुमच्या मनाप्रमाणे चॉईस केलेलं नाही. तुम्ही सगळ्यांनी मला हवा तो चॉईस केलाय. ते चिडतात, म्हणाल चिडू नका, आत्ता दाखवतो. आणि मग ते चारही फोटो पुरुषांचा आणि बायकांचे तो दाखवतो. ते ऍक्च्युली 2 बायका आणि 2 पुरुषांचेच फोटो असतात. पण एका फोटोला 3 प्रकारे मांडलेला असतो आणि एक ओरिजिनल असतो, बाई असो किंवा पुरुष असो. आणि जो ओरिजिनल असतो त्याला एकानेही चॉईस केलेला नसतो. नॅरेटिव्ह असा सेट केला जातो की इकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच. मग तुम्हाला तसं वाटायला लागतं. मला अगदी 50 वर्षापूर्वीची जवळजवळ आठवण येते. 73 मध्ये मी बाबा आमटेंकडे गेलो होतो आणि तिथे माझे एक ओळख झालेले प्राध्यापक होते, शहा म्हणून. तर ते धुळ्याचे होते. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी कॉलेजमध्ये नेलं होतं आणि तेव्हा ते बॉबीचं गाणं खूप गाजत होतं. तर ते बोलता बोलता विषय निघाला आणि मी असंच हे सांगत होतो सगळं. तर ते म्हणाले, खरं माय अहो त्या बॉबीचं अख्खं गाणं पाठ आहे माझं, मी कधी पाठ केलं. पण घरातून निघालो, कुणाच्या घरी बारसं आहे तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, रेडिओवर तेच लागलंय तिकडे, 50 ठिकाणी ते ऐकल्यावर ते मेंदूत कधी जाऊन बसलं माहित नाही. म्हणजे मला पण पाठ आहे, पण मी कधी बसून ऐकलं पण नाही. ह्याला नॅरेटिव्ह म्हणतात. चारी बाजूने तुमच्या डोक्यावर इतकं ते मारलं जात असतं की तुमच्या नकळत तुम्ही, तर मी माझा स्वतःचा, मी असा बुद्धिवंत वगैरे नाही, मी उडणटप्पू माणूस होतो कॉलेजच्या काळामध्ये. आणि खाली बसायचं आणि समोरच्या भाषणाचा चुथडा करायचा, हा माझा हौसेचा खेळ होता. आजचे अनेक NGO आणि कम्युनिस्टच आहेत ते बेसिकली. त्यांना मॅक्सेसे अवॉर्ड मिळाल्यानंतर आनंद होता. असा एक जण मला सांगत होता. त्याला म्हटलं, गधड्या मॅक्सेसे कोण होता माहितीये का? मॅक्सेसे हा CIA एजंट होता. आणि मॅक्सेसे अवॉर्ड हे व्हिएटनाम मधल्या कम्युनिस्ट चळवळीला शह देण्यासाठी, जे राजकारण बाह्य चळवळ दाखवण्यासाठी निर्माण केलेलं भूत म्हणजे NGO. कम्युनिस्ट चळवळ संपवण्यासाठी. आणि तुम्ही छात्या फुगवून सांगता आम्हाला मॅक्सेसे अवॉर्ड मिळालं. इथे कळतं तुम्ही कम्युनिस्ट पण नाही आहेत. कम्युनिस्ट पण हा संघाचा द्वेष, या पलीकडे ह्यांना काही चॉईस नाही, यांच्याकडे काही भूमिका नाही. तुम्ही, आणि ही गोष्ट एक लक्षात घ्या पाहिजे, हा जो प्रकार येतो ना, झुंडीचं मानसशास्त्र म्हणून फार सुंदर पुस्तक आहे, मिळालं तर विश्वास पाटलांचं आहे. म्हणजे कादंबरीकार नव्हे, मी सांगतोय ते विश्वास पाटील दुसरे आहेत, फार बुद्धिमान माणूस होता. की झुंडी कसं काम करतात. आत्ता देखील तुम्ही बघताय ना, आरक्षणावरून उठलेलं, त्याच्यामागे विचार नाहीये. झुंड विचार कसा करते, तर झुंडीला सोपी उत्तरं हवी असतात, सोपी उत्तरं हवी असतात, आवडणारी उत्तरं हवी असतात, त्यातून निर्माण होते ती झुंड. तर यामध्ये तुम्हाला बघता बघता ते पसरत जातं आणि भरकटत जातं सगळं. तर त्यामुळे मुद्दा असा असतो की नॅरेटिव्ह जेव्हा सेट करायचा असतो तेव्हा आधी झुंड निर्माण करावी लागते. झुंड नसेल तर नॅरेटिव्हचा उपयोग नसतो. कारण ज्या वेळेला प्रत्येक माणूस आपला विचार करतो तेव्हा तो नॅरेटिव्हला पराभूत करतो. लक्षात ठेवा, 2014 मध्ये मोदी जिंकले ते नकारात्मकतेवर जिंकले होते. हे UPA सरकार गेलं पाहिजे, सोनिया, मनमोहन सिंग हे गेलं पाहिजे. मग त्यांनी किती नॅरेटिव्ह होता तुम्ही सांगा. एंटायर देशभरचा मीडिया, जगाचा मीडिया मोदींच्या विरोधात होता, तरी नॅरेटिव्ह अपेक्षित का ठरले? लोकांनी ठरवलं होतं हे सरकार गेलं पाहिजे. मोदी येईल, दंगली करेल, चालेल आम्हाला, पण मोदी पाहिजे. पण मोदी का पाहिजे? तर हे नको आहेत म्हणून. मोदी 14 मध्ये नकारात्मक निगेटिव्ह मताने आले, पण पुढच्या 5 वर्षात मी चांगलं काम करू शकतो हे दाखवलं. आणि 2019 मध्ये माणूस सकारात्मकतेवर जिंकला. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता मला की 2024 मध्ये, तर 2024 मध्ये मोदींना निवडून यायचं नाही, तुम्हा आम्हाला मोदी पाहिजे. फरक कुठे आलाय बघा, फरक कुठे येऊन पोहोचला. तेव्हा कुठल्याही मीडियाचा हात नसताना
आणि कुठलाही नॅरेटिव्ह तोंडाने बोलून सेट न करता मोदींनी केवढा मोठा नॅरेटिव्ह सेट केलाय ह्याचा विचार करा. जे असतात ना त्यांचा हेतू पहिला लक्षात घ्या. त्यांचा हेतू पराभूत झाला पाहिजे. त्यांना हे सगळं सांगताना त्याही गधड्याला माहिती असतं की नेहरूंच्या काळात लोक रोज पुरणपोळी आणि साखर भात खात नव्हते. 35,000 बलात्कार अचानक नाही झाले. आणि ह्याच्यावर भाऊ तोरसेकर बोलतात का, मी इथे नाही जयपूर डायलॉग्स मध्ये बोललो होतो. आणि तो व्हिडिओ खूप बघितला गेला. याने तर त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केला. हा लिहिणारा शाहरुख खानचा सिनेमा बघत असेल, पण शाहरुख खानच्या सिनेमातून बलात्काराची प्रेरणा कशी दिली गेली आणि शाहरुख सारख्याला हिरो बनवून आपण बलात्काराचं, अंगावर ऍसिड फेकण्याचं, भोसकण्याचं पेव कसं फाडलं हे भाऊ तोरसेकर बोललाय. हे त्यालाही माहिती आहे. पण तो असा प्रश्न का लिहितो की 35,000 बलात्कार होतात? कारण त्याला तुम्हाला याच्यात अडकवून ठेवायचे आणि त्यामुळे मग तुम्ही विश्वगुरूवर बोलणार नाही. तेव्हा त्याचा हेतू ओळखता आला आपल्याला. त्याचा हेतू ओळखता आला पाहिजे. जो म्हणतो रोज एकतरी माणूस उपाशी पोटी झोपतो, त्याला कळत नाही 3 वर्ष 80 कोटी लोकांना फुकट रेशन दिलं. हे त्याला माहिती असतं, पण तुम्हाला विचलित करायचं. आणि म्हणून मी नेहमी जेव्हा असा प्रसंग येतो बोलायचा तेव्हा एक वाक्य विन्स्टन चर्चिलचं सांगतो की घरातून बाहेर पडल्यानंतर 10 कुत्री भुंकत असतात अंगावर. त्या प्रत्येकाला धोंडा मारत बसाल तर विसराल की कुठे जायला निघालात. आणि त्या कुत्र्यांचा हेतू तोच असतो. त्या कुत्र्यांचा हेतू तोच असतो. तेव्हा हे ट्रोलिंग वगैरे मी याला किंमत देत नाही. मला माझी ऊर्जा कुठे वापरावी हा माझा चॉईस आहे. हे लिहिण्यापेक्षा त्या एका माणसाचं पोट भरायला हा देवटा का गेला नव्हता? तो इथे लिहितो तर शोधत फिर कुठे कुठे उपाशी. बा तू उपाशी आहेस का विचारत फिर. 14 कोटी लोकांना विचारता विचारता तुझंच आयुष्य संपून जाईल. तेव्हा हा प्रश्न डेलिबरेटली विचारला जातो हे लक्षात घ्यायचं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. कारण ह्यांची मानसिकता जी आहे ना, ह्यांना कोणीही अभिमानाने बोलू लागला की तो समाजासाठी घातक आहे असं वाटतं. शिवरायांना 27 मोठ्या लढाया मराठ्या सरदारांशीच लढाव्या लागल्या. हे लक्षात ठेवा. आपल्यातला माणूस कोण अभिमानाने आणि स्वाभिमानाने उभा राहत असेल तर त्याचे पाय ओढणारे हे आपलेच लोक असतात. त्यांना इग्नोर करणं, किंमत न देणं, तरच तुम्ही आपल्या दिशेने पुढे जात राहाल. पहिल्यांदा या देशात संपत्ती वाटपाचा विचार खूप झाला, पण संपत्ती निर्माण करण्याचा झाला नाही. आघात अदाणीवर होत नाही, अदाणी संपत्ती निर्माण करतोय. लक्षात घ्या. आपण आता अमेरिकेकडे भीक मागत नाही, आपण कोणाकडे वाडगा घेऊन फिरत नाही. याचं दुखणं आहे आणि त्याचा नॅरेटिव्ह बनवला गेलाय. हमास तुम्ही बघता, हमासचं युद्ध बघता तुम्ही कळ काढली आणि आता इकडे बॉम्ब टाकले की बघा कशी बालकं, 3500 बालकं मारली गेली इस्रायलच्या हल्ल्यामध्ये. अरे इस्रायल काय टाइमपास करायला बॉम्ब टाकतोय? ती बॉम्ब फेकण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण करायची आणि मग त्याचं भांडवल करायचं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल जगाच्या पाठीवर नावाचा एक सिनेमा राजाभाऊ परांजपेंनी काढला होता 60 वर्षापूर्वी. भीक मागणारी पोरं तयार करायची, तर सुदृढ पोरं घ्यायची, त्यांचे हातपाय तोडायचे, त्यांना पांगळं बनवायचं आणि त्यांना भिकेसाठी बसवायचं. हा नॅरेटिव्ह असतो. लक्षात घ्या, हा नॅरेटिव्ह असतो. कोणाला तरी जाणीव बुजून आंधळं करायचं आणि भिकाऱ्यांच्या टोळ्या बनवायच्या, याच्यावर तो सिनेमा होता जगाच्या पाठीवर. हे सगळं एवढ्यासाठी बोलायचं की तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही. अरे मग राहुल गांधी कुठे बोलतोय? राहुल गांधी कुठे बोलतोय की त्याच्या आजीने जी गरीब हटाव 71 साली केली आहे, त्याच्यानंतर देश गरीब आहे का बोलतो राहुल गांधी? जा आणि राहुल गांधीला विचार, तुझ्या दादीने तर गरिबी हटवली 71 साली, आज 52 वर्षानंतर गरिबीबद्दल का बोलतो तू? नाही तर जा आजीचा फोटो घेऊन तिच्या थोबाडीत मार. हे आपल्याला बोलता आलं पाहिजे मित्रांनो.
असा कोणी जेव्हा प्रश्न विचारेल त्याला सांगायचं कुठली गरिबी घेऊन बसला. अरे राहुलच्या आजीने तर गरिबी 71 साली हटवलेली आहे, तू कुठल्या गरिबीबद्दल बोलतोयस? हा तू ज्या भारतात बोलतोयस तिथे इंदिरा गांधी होती ना पंतप्रधान, ती बोलली होती ना, मग गरिबी राहिली कशी? हे आपल्याला बोलता आलं पाहिजे. मित्रांनो, बाजारात असाल, लग्नाच्या समारंभात असाल, कुठे पिकनिकला गेला असेल, असा कोणी वापड बोलायला लागले, फाडकन समोर येऊन बोला. एवढं काम केलं ना तरी मोदींना प्रचार सभा सुद्धा घ्यायला लागणार नाही. मोदींनी तिला किती हिंमत दिली. माणूस कुठे घेऊन चाललाय तर आपण यामध्ये सहभाग कसा घेणार आहोत, आपण कसा हातभार लावणार आहोत याचा विचार करा. मोदींनी काय करावं आपण ठरवायची गरज नाही. आणि हे असे बोलणारे असतात ना, ही तोंड आपापल्या जागी बंद करण्याची जबाबदारी आपली आहे. मी तुम्हाला मुद्दाम हा एक माझा अनुभव सांगतो. मी बराच मला वाटते 87-88 मध्ये कधीतरी हमो मराठेंचं घरदार मासिक होतं, त्याच्यात मला फिल्म सिटीबद्दल लेख करायचा होता म्हणून गेलो होतो. आणि त्यावेळेला रमेश सिप्पीचं एक शूटिंग चालू होतं, तर मी बघत होतो. मग ते त्यांचा सगळा सेटअप कसा असतो वगैरे, तर मध्येच तो म्हणायचा कट. मग तो त्या कुठचा स्पॉट बॉय असेल, कोण त्यांचे लाईट बॉय असतील, त्यांच्याकडे जायचं आणि त्याला समजवायचं आणि परत यायचं, परत सुरू, परत कट झालं की तो त्यांच्याकडे जायचा. मी हैराण झालो, हा डायरेक्टर आहे, त्याला बोलवत का नाही, किंवा इथून ओरडून त्याला दम का देत नाही? बॉस आहे, डायरेक्टर आहे. तर मग झाल्यानंतर मी त्याचा एक 15 मिनिटं इंटरव्ह्यू मुलाखत घेतली होती. त्याला म्हटलं, आप उधर क्यों जाते हो, आप बैठे बैठे आपके पास मेगाफोन है, उस पर बोल सकते हो आप. त्यांनी मला फार सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हणाला, क्या है, अगर मैं सब लोगों के सामने बोल दूं तो वो क्या गलती कर रहा है इसकी तरफ सब लोगों का ध्यान जाता है. सगळ्यांना वाटतं तो कुठे चुकतोय. मग तो चुकतोय म्हटलं आपण शहाणे असतो ना, ताबडतोब आपण शहाणे होतो, कारण आपण चुकलो नाही. आणि मग तो चूक करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि दुसरा चूक करतो. मग परत तो चूक करतो का, उरलेले सगळे शहाणे असतात. त्यामुळे म्हणाला, मी त्याला समजायचं, त्यालाच समजेल एवढं बघतो, माझा आवाज इतरांना ऐकू सुद्धा देत नाही. त्यामुळे दुसरा चुकतो का बघू नका, आपण चुकतो का याच्याकडे बघा. आणि आपल्या समोर जे असले दिवटे येतात ना, ह्याच्यावर बोलणार का त्याच्यावर बोलणार का, हे आपल्याला विचलित करायला आलेले असतात. टीव्ही के जो अंकर हो, राजदीप वगैरे, वो ये भटकाने का काम करते. मला आठवतं जयपूर डायलॉग मध्ये मी एक मुद्दा उपस्थित केला होता, लोकशाही म्हणून चर्चा होती, डिबेट. म्हटलं हे सगळे ब्रिटिशांचे कायदे आहेत, हे आपले कायदेच नाही आहेत. आणि नंतर बनलेले कायदे सुद्धा तुम्ही बघाल तर ते गणपती आपल्याकडे बनवतात ना, गणपती काय ती गणेश चित्रशाळा असते, तर त्या मोल्ड मध्ये घालतात माती, बोर्ड सुकल्यावर काढला की गणपती तयार, रंगवला, विकला, एका स्टाईलचे सगळे गणपती तयार होतात. तसे हे ब्रिटिश मोल्ड मधले कायदे आपण वर्षानुवर्ष बनवत राहिलो. 75 वर्ष गेली, आपल्याला अजून माहित नाही की आपल्याला कसे कायदे पाहिजेत. आपण तेच कॉपी करत चाललेलो आहोत. त्यामुळे मेकॉलेने बनवलेली शिक्षण व्यवस्था अजून चालू आहे. त्यामुळे डॉक्टर कारकून होतात, इंजिनियर कारकून होतात, स्वयंभू विचार करायला शिकवलंच जात नाही. मी आता तुम्हाला इथे उदाहरण म्हणून सांगतो. परवा आमचा मुंबईत दामोदर हॉलमध्ये कार्यक्रम झाला. तिथे एक मुलगा आला आणि हट्ट धरून बसला, मला तुमच्या पाया पडायचे. तर तो म्हटलं ठीक आहे, पड काय तो काय. अगदी पायावर डोकं ठेवून मी हैराण झाले, का पोराला वेळ लागले का, तू काय पाया पडणं वगैरे ठीक असतं नाही. मग नंतर त्यांनी जाताना हातात वहीवर लिहिलेली एक चिठ्ठी मला दिली आणि म्हणाले नंतर वाचा म्हणून. मी ठेवून दिली, मी विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी मला अचानक आठवलं त्या मुलाने काय चिठ्ठी दिली होती. मी ती काढून वाचली. त्या मुलाचं नाव होतं श्रेयस भदाणे. मुलगा म्हणतोय म्हणजे अगदी छोटा नव्हता, मोठा, अगदी 28-30 वर्षाचा. त्याने मला चिठ्ठी लिहिली की मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला फॉलो करतोय आणि मी IIM मध्ये ग्रॅज्युएट झालोय.
एका पुण्याच्या मोठ्या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आहे, पण तिथे जे शिकलो त्यापेक्षा तिथे जे केस स्टडी शिकवलं जात होतं त्याच्यापेक्षा अधिक मला तुमच्या व्हिडिओमधून मिळतं. आणि मी तर मी कसला ग्रॅज्युएट नाही, 3 शिक्षणाचे कोर्सेस केले, अर्धवट सोडले, कारण एक क्षणी मला स्ट्राईक झालं की माझी परीक्षा घेणारी युनिव्हर्सिटी अजून स्थापन झालेली नाही, सोडून दिलं. माझी बायको नाशिक, म्हणजे मी एक प्रकारे नाशिकचा जावई आहे, कारण माझे सासरे इथेच जन्माला आलेले आहेत. तर ती मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे थ्रूआउट. माझी मुलगी UPSC मध्ये होऊन सेंट्रल गव्हर्नमेंट मिळणार, मी असा आहे, काही शिकलेलो नाही. म्हणजे शिकलो खूप, पण ज्याला पारंपरिक शिक्षण म्हणतात तसा शिकलेलो नाही. पण मी स्वयंभू विचार करू शकतो. आणि म्हणून माझा आग्रह आहे की शिकवताना मुलांना विचार करायला, अभ्यास करायला, किंबहुना शिकायला शिकवलं पाहिजे, विषय नाही शिकवले पाहिजेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की या रीतीने जेव्हा नॅरेटिव्ह सेट करतात त्याला घाबरून जाऊ नका, स्वतःचा विचार कर. चुकाल 10 वेळ चुकाल, नो प्रॉब्लेम. आणि माझं आवडतं तुम्हाला याचं सगळ्यात मोठं कारण मित्रांनो, मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही. मी कुठलंही पॉलिटिकल सायन्स शिकलेलो नाही, पण मी तुमच्या भाषेत बोलू शकतो, कारण ती ठाशीव चाकोरीतली भाषा माझ्याकडे नाही. मी अनुभवातून उलगडणारं राजकारण समजून घेत गेलो, त्यातून मी मांडत गेलो. तेव्हा नॅरेटिव्ह सेट केले जातील, तुम्हाला डिवचलं जाईल, तुम्हाला विचलित केलं जाईल. मित्रांनो, लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते, कुठेतरी काहीतरी तो हिरा का काय ठेवलेला आहे आणि मग तो घेऊन यायचा आहे आणि वाटेत तुला मागून हाक मारतील तर वळून बघू नको, अशी ती गोष्ट असायची. तर वळून बघू नका, वळून बघू नका. तुमचं ध्येय ठरलेलं असेल त्या दिशेने चालत राहा. विचलित करणारे अनेक लोक येतील, भुताटकी दिसेल, राक्षस दिसेल. मी त्याला बालकथा मानत नाही, मी त्याला बोधकथा म्हणतो. हे तार्किक दृष्ट्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगते म्हणून ऐकू नका, ते मूर्ख आहेत, त्यांना कळत नाही. शोधकथा आणि बोधकथा यामध्ये फरक असतो. त्यामुळे हे विचलित करणारे जे आहेत त्यांच्यामुळे विचलित होऊ नका, एवढंच.